पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई, फक्त एकदा आमचं ऐकून घेशील का? प्लीज आई, फक्त एकदा। काय ऐकू? आज मी इतकं काय काय ऐकलंय की अजून काही ऐकायची ताकद आहे बाई माझ्या अंगात। आई, आई प्लीज प्लीज एक चान्स दे ना आम्हाला, प्लीज। नाही आई, माझ्या मुली माझ्याशी खोटं बोलल्या, मान खाली गेली ग तुम्हा दोघींमुळे। एवढं काय काय घडून गेलं आणि मला काय। मी ताईला म्हणाले खरी, तुम्ही दोघी जा, मला बोलू दे या दोघींशी, पण काय काय बोलणार आहे मी तुमच्याशी? काय विचारू? माझी इच्छाच मेली आहे। मोठा अभिमान होता माझ्या मुलींचा, विश्वास होता आमच्या संस्कारांवर, पण काय झालं? दिंडवडे काढले ना त्या नूतनताईंनी। माझे, अण्णांचे, आमच्या संस्कारांचे। पोटच्या पोरींनी फरक करून टाकलं पार। आई अगं, तुझे आणि अण्णांचे संस्कार आहेत ग माझ्यावर। मी चुकलेली नाहीये आई, अगं तुझी मुलगी चुकलेली नाहीये। प्लीज विश्वास ठेव माझ्यावर, प्लीज। हेच का तुमचे संस्कार? साधी राहणी, उच्च विचारसरणी, का साधी राहणी आणि विचार मात्र लुबाडण्याचे, फसवण्याचे? इतका विश्वास आहे ना तुम्हाला तुमच्या संस्कारांवर, तुमच्या मुलींवर? मग विचारा ना, विचारा त्यांना। त्या जर खऱ्या होत्या तर त्या खरं का नाही बोलल्या? काय झालं? तुमचं राजकारण झालं आणि सुमनकडे चक्क चिखल फेक। नूतनताईंनी किती अपमान केला सुमनचा, आणि आरतीला तर। तुम्हाला तुमच्या भाचीचा पुळका घेऊन रडतच बसायचंय का? मी नेहमी तेच करता म्हणा, पण आपल्या मुलीचा सुखी संसार बघायचाच नाहीये का तुम्हाला? पप्पा, सारिका, सारिका, हे सगळं तुझ्यामुळे झालंय। का तू तुझ्या पप्पांचे कान भरतेस? तू का करतेस असं प्रत्येक वेळेला? कसलं गलिच्छ राजकारण खेळतेस तू? तुम्ही डायरेक्ट माझ्याशी बोला, तिच्या आडून कशाला बोलताय? तिला जे हवं ते मिळवण्यासाठी ती नेहमीच प्रयत्न करते। यात कसलं आलंय राजकारण? नाही पापा, प्रॉब्लेम हा आहे ना की हिला नेहमी माझ्यातले दोषच दिसतात। मी काय केलंय ग? विक्रांतच्या अवतीभोवती कोण फिरत होतं लग्नात? आणि तू पण त्या दोघींनाच पुढे करत होतीस ना? मी काय केलंय? मी फक्त पप्पांना जे खरं होतं ते सांगितलं। लग्नात त्या दोघी विक्रांतच्या अवतीभोवती घुटमळत होत्या। विक्रांतने एवढं टोकाचं पाऊल उचललं कारण त्या दोघी त्याच्या मनाशी खेळत होत्या। आणि हे मी तुला दादाच्या लग्नापासून सांगते, पण नाही। पण तुला काय वाटतं? तुझीच मुलगी नालायक, तुझीच मुलगी उद्धट। सारिका, एक लक्षात ठेव मामा, तुझ्या त्या लाडक्या आरतीमुळे माझ्या विक्रांतचा जीव गेला असता। सारिका,
शांत हो. अगं आई अगं खूप अस्वस्थ होते मी त्या रात्री. झोप लागत नव्हती मला. किती फोन केले मी तुला वेदांत. हा हा आई बोल. अरे वेदांत कुठे आहेस तू आणि विक्रांत कुठे आहे? अरे आई आहे मी. उगीच काळजी नव्हती वाटत मला. अरे सगळं सांगू शकला असंस तू मला, पण नाही सांगितलंस. एक रात्र तुम्ही हॉस्पिटलमध्ये काढलीत. मग मला म्हणालास आम्ही बँगलोरला गेलोय. दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथून परत आलात. तुझा चेहरा असा ओढल्यासारखा का दिसतोय? आई अगं जागरण झालं ना काल. त्याला सवय नाहीये. मी फ्लाईट मध्ये झोपलो पण तो जागाच होता. या सगळ्या बाबतीत तू माझ्याशी खोटं बोललास वेदांत. तू आणि तू घरी आलास ना तेव्हाच मला लक्षात आलं होतं की काहीतरी झालंय. तुझ्या खोलीत आले होते ना मी विक्रांत. सगळं सांगू शकलं असतंस रे मला तू, पण नाही सांगितलंस. आद्या तुला आठवतंय तू विक्रांतच्या खोलीत होतीस तेव्हा मी आले होते तिथे आणि तुम्ही दोघंही रडत होतात. अगं निदान तेव्हा तरी मला सांगायचंच काय झालंय ते. पण तुम्ही तिघांनी माझ्यापासून सगळं लपवून ठेवलं. मला काही सांगितलं नाहीत. त्यामुळे मी आता तुम्हाला काहीही सांगणार नाही. अरे 9 महिने एक जीव जेव्हा आईच्या कुशीत असतो ना तेव्हा तिचा प्रत्येक श्वास त्या बाळाचा असतो रे. त्याच्या कणाकणात त्याच्या रक्तात फक्त आईच असते. मला ना सतत तीच चित्र दिसतात. माझा छोटासा जन्माला आलेला विक्रांत आणि मी त्याला विचारतेय का रे बाळा इतका नकोसा झालाय का रे तुला तुझा जीव. तुला कसं समजत नाहीये की तुझ्या जीवात आमचा पण जीव अडकलाय रे. कोणासाठी? एका मुलीसाठी? आई आई स्वप्नात जरी अशी हाक मारलीस ना तरी खाडकन जागी होते रे मी. पण तेव्हा तू नसतोस. ते छोटंसं बाळ असतं घरभर रांगणार, माझ्या मांडीवर विसावणार, माझ्या कुशीत येणार. आई म्हणून मला हाक मारणारा माझा तो विक्रांत दिसतो मला. आणि तू तो विक्रांत नाही. आई पण ती आई तीच आई आहे. आई आई मला कुठलंही स्पष्टीकरण नकोय. मला कुणाशी काहीच बोलायचं नाहीये.
पप्पा काय सांगू तुम्हाला, त्या दोघींचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. म्हणजे माझी ना इच्छा झाली होती की मोबाईल काढावा आणि व्हिडिओ शूट करावा. फक्त ममा होती ना म्हणून गप्प बसले मी. माय गॉड, पप्पा विक्रांतच्या आईने सरळ सरळ आरतीला धमकी दिली की परत माझ्या मुलाचं नाव जरी घेतलंस तरी तुमच्या पूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करेन म्हणून. नाही बरं झालं, त्या दोघींना ना त्यांची जागा दाखवून दिली त्यांनी. आरतीला काय म्हणालाय माहितीये का, तू काय स्वतःला अप्सरा समजतेस का? पप्पा मानला तुम्हाला, पूर्ण गेमच चेंज करून टाकलं तुम्ही. आता बघा, ती आरती आणि तिची फॅमिली वानखेडे फॅमिलीच्या जवळपास सुद्धा फिरकणार नाहीत. लग्न तर खूप लांबची गोष्ट आहे. विक्रांतचा फोन जरी आला ना तरी ती नाही उचलणार. पप्पा जस्ट इमॅजिन, विक्रांतच्या आईने घरी गेल्यानंतर वेदांत आणि विक्रांतला किती झापलं असेल. थँक गॉड. आता तो विक्रांत स्वप्नात सुद्धा आरतीचा विचार नाही करणार. सारिका, आल्यापासून बघतोय मी, अखंड बडबड सुरू आहे तुझी. आता जरा शांत होशील? बोला. मी काय सांगतोय ते कान उघडे ठेवून ऐकायचं. हा उतावळीपणा आहे ना, तो शत्रू आहे तुझा. आनंदाच्या उकळ्या फुटतायत ना तुला, फुटतायत ना, त्याच लपवायला शिकायचं. नाहीतर स्वतःच्या हाताने पायावर धुंडा मारून घेशील. मी फक्त तुमच्या समोर थोडी एक्साइट झाले तर. अगं पण एवढ्या उत्साहात आणि रंगवून रंगवून सांगायला लागलीस तर कुणाच्याही लक्षात येईल पोरीवरल्या प्रेमापोटी बापाने घडवून आणलंय सगळं म्हणून. हे बघ, त्यात तुझा फायदा आहे, पण गैरफायदा घ्यायचा नाही. शिरतंय का मी काय म्हणतोय ते डोक्यात? बेटा, तुला जर मनापासून वाटत असेल की तुझं लग्न विक्रांतशी व्हावं तर या प्रकरणात तू पडायचंच नाहीस. कुणाशी काहीही बोलायचं नाही. संयम पाळायला शिकायचं. नाहीये तुझ्याकडे, पण तरी. नाहीतर सुनबाईंकडे जाशील आणि सत्यानाश ओढवून घेशील. बेटा, हे सगळं आपण आपल्या स्वार्थासाठी करतोय हे आपल्या दोघातच राहायला हवं. सार्थक समोर सुद्धा हा विषय काढायचा नाही. लग्न झाल्यापासून तो सुद्धा त्या वानखेड्यांचं शेपूट होतोय की काय असं वाटतंय. आणि तू ही अशी सतत राग, सतत द्वेष. बेटा, ऐकशील ना माझं? पप्पा, तुमच्या शब्दाबाहेर नाहीये मी. आई, अगं ताई खरं बोलतेय ग. जे काही झालं तर ताईचं काहीच चुकलेलं नाहीये. आई खरंच ग. आई, विक्रांतने ताईला पहिल्यांदा सार्थक दादाच्या लग्नात बघितलं. आणि बघता क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. लग्नात सतत तिच्या अवतीभोवती असायचा. तिच्या आजूबाजूला घुटमळायचा. आई, अगं पहिले आम्हाला वाटलं की ही सगळी मजा मस्करी आहे. मुलं मुली लग्नात मजा मस्करी करतात, पण नाही. विक्रांत ताईच्या बाबतीत सिरियस होता. दादा आणि बहिणीचं लग्न झालं आणि मग विक्रांत ताईला फोन करू लागला. ताईने त्याला बजावून सांगितलं आई की मला फोन करू नकोस, पण तरीही त्याने ताईचं नाही ऐकलं.
एक दिवस त्याने ताईला फोन करून मंदिरात बोलावलं आणि त्याच्या प्रेमाची कबुली दिली. तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करावास. आय लव्ह यू आरती. दादा दादा आता काय करायचं? आई आरती आणि तिच्या फॅमिलीला खूप काही बोलून आली. ते लोक मला आता उभंही नाही करणार. आरती तर माझ्याकडे ढुंकूनही नाही बघणार आता. खूप दुखावले गेले असतील ते लोक. सिरियसली विक्रांत, तुला याची काळजी आहे की ते दुखावले गेलेत? आरती तुझ्याकडे ढुंकून बघणार नाही. त्यांचा अपमान झाला याचा विचार करतोयस तू? आणि अजूनही आरती तुला मिळत नाहीये म्हणून तू रडत बसणार आहेस? अरे आता आई काय बोलून गेली हे ऐकू नाही आलं का तुला? आई किती दुखावली आहे हे कळत नाहीये का तुला? दादा ते बघ, ते दार आपल्यासाठी बंद झालंय. याचा विचार करणार आहेस का आरतीसाठी रडत बसणार आहेस? क्रांत, इतका स्वार्थी कसा काय वागू शकतोस रे तू? अरे आईला किती दुःख होतंय. आईला आपली गरज आहे. आईसाठी आपण काय केलं पाहिजे याचा विचार नाही येते का तुझ्या मनात? विक्रांत, हे दार आईने उघडेपर्यंत इथेच हाक मारत उभं राहायचं का आरतीच्या दाराबाहेर रडत बसायचं? काय करायचं हे तुला कळतंय का? तू असं वागूच कसा शकतोस रे? विक्रांत दादा बरोबर बोलतोय. आता काही दिवस आरती हा विषय बंद. अगं पण बिन काही नाही. जोपर्यंत आपलं घर पूर्वीसारखं नॉर्मल होत नाही, आई आपल्याशी पूर्वीसारखं वागत नाही, तोवर आरती हा विषय काढायचा नाही. अद्याप कायमसाठी म्हणत नाहीये मी. मी निघते दादा. आता परत तिकडे काय वाढून ठेवलंय काय माहिती. येते. आणि आई अगं त्याच्यानंतर जितक्यांदा त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली ताईने हेच सांगितलं, आई आणि अण्णा माझं जिथं लग्न लावून देतील मी तिथे लग्न करेन. पण तरीही त्याने नाही ऐकलं ग. गौतम आपल्या घरी ताईला बघायला आला हे सुद्धा विक्रांतला कळलं आणि त्या दिवशी तो घरापर्यंत आला. खरंच आई, आम्ही दोघी खूप घाबरलो होतो तेव्हा. ताईने तेव्हाही त्याला जाऊन बजावून सांगितलं की प्लीज माझ्या मागे लागू नकोस. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही असे याल, मला धमकी द्याल आणि मी घाबरून तुम्हाला हो म्हणेल, तर तसं अजिबात नाहीये. माझ्या आयुष्याचा निर्णय आई आणि अण्णांनी घेतलाय. माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, पण आई अगं तो ऐकायलाच तयार नव्हता. कदाचित गौतम आणि ताईचा साखरपुडा होणार होता ही गोष्ट त्याला सहन नाही झाली. आमच्या आयुष्याची आज नवीन सुरुवात आहे. नक्की या त्यामुळे आज आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि म्हणून त्याने हे पाऊल उचल. सांग नाही, सांग ना, याच्यात आमचं काय चुकलं? आई बोल ना ग, काय चुकलं आमचं? एवढ्या सगळ्या गोष्टी आमच्यापासून लपवल्यात ना, हीच मोठी चूक झाली आहे.
खोटं बोललात तुम्ही दोघी आम्हा दोघांशी. आमच्या विश्वासाचा ना अपमान केलाय तुम्ही. आई आई हात लावू नका मला. आई अगं आई